त्यांनी पर्यावरणाच्या वल्गना करू नयेत. तसंच सध्या गणेश मंडळ पळवण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो. तो जी आर त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ, म्हणजे त्यांच्या भाषेशी तसं काही संबंध नाही. पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं? ज्यांनी अणुऊर्जाचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं. सूचना कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणारं कोण आहे? सरकार. ज्याने आरेचं जंगल कापलं ते. आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय आपण देत होतो, तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही. आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली तुम्हाला माहिती आहे. हे पर्यावरण प्रेमी का मित्रप्रेमी? हा लाचारपणा आम्हाला नाही. जर रद्द करायची असेल तर ती आत्ताच पूर्ण रद्द करा. मंडळाची पळवापळवी चालले. कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना. आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याच्या आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये. हे दुसरं करू काय शकतात पळवीखेरीज. पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी. निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जे आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा या आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही. निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे. मेळाव्यासाठी एकत्र येणारे, वाढदिवसाला धावून जाणारे ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार याची प्रतीक्षा आहे. दिल्लीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीत कोणत्याही अटी शर्ती नसल्याचा दावा केला. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय याची उत्सुकता होती. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला यांनी यावर एक मोठं वक्तव्य केलं. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काहीच अडचण नाही असं चेनिथला म्हणतात. चेनिथला यांनी महाविकास आघाडीबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं. आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा नाही असं विधान करून त्यांनी संभ्रम निर्माण केला. देखिए, आप देख लीजिए, अभी राज ठाकरे हमारे गठबंधन में नहीं है. उनके और उद्धव ठाकरे जी में जो मिलन और गठबंधन के बारे में हमको कुछ पता नहीं है. अभी कोई निर्णय नहीं हुआ है. जो निर्णय नहीं हुआ है इसके ऊपर मैं क्यों टिप्पणी करना चाहता हूँ? ये तो उनके परिवार की मामला है. भाई भाई में हाथ मिलाने में हम लोगों को कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन गठबंधन में होना है नहीं होना है तो आप पॉलिटिकल डिसीजन हमको लेना पड़ेगा. वो हम पॉलिटिकल अफेयर्स कमेटी में डिस्कस करें. उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं क्योंकि लोकल बॉडीज में अलायंस हो भी सकता है, नहीं भी हो सकता है. लेकिन इसके निर्णय नहीं हुआ है. आज हमारा पॉलिटिकल अफेयर्स कमेटी की मीटिंग है, उसमें विस्तार में हम लोग बात करेंगे. तर चेनिथला यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला ग्रीन सिग्नल दिल्यावर आदित्य ठाकरे युतीबद्दल काय म्हणतात ते बघूया. चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही. तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे भास्कर जाधव यांनी जातीवाचक वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वादाला जातीय रंग प्राप्त झालाय.